कधी-कधी जगाच्या राजकारणात असं काही घडतं जे केवळ बातम्यापुरतंच मर्यादित राहत नाही. तर एका देशाच्या भविष्याला दिशा देण्याचे सामर्थ्य ठेवतं. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर एक मोठं विधान केलं जातं. त्या विधानामागे केवळ शब्द नसतात, तर एक संकेत असतो. आर्थिक दबावाचा, राजकीय कुरघोडीचा भारतासारख्या प्रगत होत असलेल्या देशासाठी हा क्षण निर्णायक असतो. अशाच एका वेळी देशाच्या नेतृत्वाकडून एक शांत पण प्रभावी हाक दिली जाते, स्वदेशाची. देशवासियांना उद्देशातून एक आवाहन केलं जातं, जे बाहेरून साधं वाटतं, पण आतून एक मोठ्या चळवळीची नंदी ठरते. आता प्रश्न असा आहे, की आव्हान केवळ भावना आहे की रणनीती? एक उत्तर किंवा एक सुरुवात जी आर्थिक नाही तर राष्ट्राच्या अस्मितेशी जोडलेली आहे. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्यवसुंधरा. महात्मा गांधींनी स्वतंत्र चळवळीच्या काळात देशवासियांना स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन केलं होतं. त्यांनी खेड्यापाड्याकडे चला असं सांगितलं होतं, जेणेकरून देशाची आर्थिक आणि सामाजिक उन्नती होईल. आज त्याच विचारांची पुनरावृत्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. त्यांनी नागरिकांना स्वदेशी वस्तूंचा वापर करावा असं सांगितलं आहे. अमेरिका आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या टॅरिफ वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना आवाहन केलं आहे. आपण आपल्या आर्थिक हिताकडे अधिक जागरूक व्हावं. देशातील शेतकरी, लघु उद्योग, तरुणांचा रोजगार याचे संरक्षण हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे लोकांनी आपल्या देशातील उत्पादकांना तयार केलेल्या वस्तूंना प्राधान्य द्यावं असं त्यांनी नमूद केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच भारत आणि रशियाच्या अर्थव्यवस्थेला मृत असं संबोधलं. त्याचबरोबर भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतावर 25% टॅरिफ आणि दंड लावण्याची घोषणाही केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमध्ये बोलताना भारतीय नागरिकांना स्वदेशी वस्तूंना प्राधान्य द्यावे असं आवाहन केलं. पंतप्रधान म्हणाले की भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. आपण जर आपल्या देशातील वस्तूंना पाठिंबा दिला नाही तर आपल्याच लोकांचा रोजगार धोक्यात येऊ शकतो. म्हणूनच मेक इन इंडिया या उपक्रमाअंतर्गत तयार झालेल्या वस्तू खरेदी करणे ही देशसेवा आहे. ते पुढे म्हणाले की देशाच्या प्रगतीसाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. कोणताही राजकीय पक्ष असो, मतभेद बाजूला ठेवून स्वदेशी वस्तू वापरण्याचा संकल्प केला पाहिजे. जागतिक परिस्थिती सध्या अस्थिर आहे. अनेक देश स्वतःच्या हितासाठी निर्णय घेत आहेत. त्यामुळे भारतानेही आपल्या हितसंबंधांचे रक्षण केलं पाहिजे. पंतप्रधानांनी व्यापाऱ्यांनाही आवाहन केलं आहे की त्यांनी स्थानिक वस्तू विकाव्यात आणि ग्राहकांनी खरेदी करताना त्या वस्तू देशात तयार झाल्या आहेत का हे पाहावं. स्वातंत्र्यानंतर काही काळ भारतीयांना परदेशी वस्तू जसं की मेड इन इंग्लंड, मेड इन US, मेड इन जापान या गोष्टी खूप आवडत होत्या, कारण त्या टिकाऊ आणि उच्च दर्जाच्या असायच्या. पण आता परिस्थिती बदलली आहे. भारतात तयार होणाऱ्या वस्तू ही दर्जेदार झाल्या आहेत आणि त्या आंतरराष्ट्रीय बाजारातही स्पर्धा करू शकतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या आर्थिक धोरणांवर टीका करताना रशियाकडून खरेदी केल्याबद्दल भारतावर आर्थिक निर्बंध लावण्याची धमकी दिली होती. मात्र भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली आहे असं ने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा हा डाव अपयशी ठरल्याचं दिसून येतो. रशिया हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा कच्चे तेल उत्पादक देश आहे. ते दररोज 9.5 मिलियन बॅरल इतकं तेल उत्पादन करतात आणि मोठ्या प्रमाणावर इतर देशांना निर्यात करतात. जगातील बाजारात कोणाकडून तेल विकत घ्यावे याचा निर्णय किंमत, गुणवत्ता आणि वाहतूक खर्च यावर ठरतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ धोरण लागू केल्यामुळे संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यांनी 33 देशांवर विविध प्रकारचे आयात शुल्क लावले आहेत. यात सर्वाधिक फटका अमेरिकेलाच बसू शकतो, असं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटलं आहे. भारताने दबावाला बळी न पडता स्वतःची भूमिका ठामपणे मांडली आहे. भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. 2030 पर्यंत भारताचे ग्राहक बाजारपेठ 46% वाढेल असा अंदाज आहे. अमेरिकन कंपनीचे मोठे ग्राहक भारतात आहेत. त्यामुळे भारतासोबत व्यापारात अडथळे निर्माण केल्यास अमेरिकेच्याच कंपन्यांना तोटा होण्याची शक्यता आहे. याशिवाय अमेरिकेत आधीच महागाई, कमी GDPची वाढ आणि मंदीचे वातावरण आहे. ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणाचा फटका त्यांच्याच देशाला बसत आहे. त्यांनी भारतावर टॅरिफ लावून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा प्रत्यक्षात परिणाम अमेरिकन जनतेवरच होण्याची शक्यता आहे. याउलट भारताने जागतिक बाजारात आपली परिस्थिती मजबूत ठेवली आहे आणि स्वदेशी तत्वाला अग्रक्रम दिलेला दिसत आहे. एकूणच भारताने आताच्या काळात स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन देणे आणि जागतिक दबावाला न झुकता आपल्या हिताचे निर्णय घेणे हेच खरं राष्ट्रहित आहे. आपण सर्वांनी मिळून मेक इन इंडियाचे समर्थन केलं पाहिजे आणि देशाच्या आर्थिक स्वावलंबनासाठी पावले उचलले पाहिजेत. बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकसत्ता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.